हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वांग बटाटा रस्सा भाजी। याला शाकभाजी पण म्हणतात। चमचमीत अशी रस्सा भाजी एकदा नक्की करून बघा। मी त्यासाठी साहित्य सांगते काय लागतं ते। इथं लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतल्यात, त्यानंतर खोबरं घेतलंय, आलं, कांदा, टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घ्यायचं। इथं 2 वांगी आणि 2 बटाटे हे चिरून घेतलेत अशा पद्धतीनं आणि पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही। त्यानंतर हे मिक्सरला वाटून घेतलंय मसाला, लाल तिखट आणि हळद, इथं तेल घेतले। आता कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं, त्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा, वाटण टाकून घ्यायचं। छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजे। हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही। पाच 10 मिनिटं चांगलं भाजून झालं की त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकली चिमूटभर आणि थोडंसं पाणी टाकले ग्रेव्ही शिजण्यासाठी। परत 5 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं। आता ग्रेव्हीला तेल सुटलं की त्यामध्ये या भाज्या टाकायच्या, वांगा आणि बटाटा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाच मिनिटं परतून घ्यायचं चांगलं भाज्या। त्यामध्ये आपल्याला कसा रस्सा पाहिजे तसं पाणी ओतायचं, पातळ घट्ट। चवीनुसार मीठ टाकलंय, चांगलं मिक्स करून घेतलं। आता याच्यावर झाकण ठेवून 20 ते 30 मिनिटं भाज्या शिजायला लागतात। चांगली आता भाजीला उकळी आली आपल्या 20 मिनिटानंतर, आणि बटाटा वांग पण छान शिजलेलं आहे। कलर बघू शकता तुम्ही, मस्त अशी झाली होती भाजी। आपली इथं वांग बटाटा रस्सा भाजी रेडी आहे। एकदा नक्की करून बघा। धन्यवाद।